देशातील लोकसभा निवडणुकीचं 7व्या म्हणजेच शेवटच्या टप्प्यातील मतदान हे 1 जून रोजी पार पडते आणि या लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे। आता जसा जसा हा निकाल जवळ येतोय तसं राजकीय अभ्यासक, विश्लेषक आणि तज्ञ ही मंडळी आपलं मत आता व्यक्त करतायत। तर नेमकं 2024च्या लोकसभा निवडणुकीबद्दल तज्ञांचं काय मत आहे तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। आता या निवडणुकीबद्दल काही तज्ञांचं मत असं आहे की या निवडणुकीत कुणाचीही लाट नव्हती, कशाची हवा नव्हती ना कुणाचं वारही नव्हतं। यामध्ये प्रामुख्याने मराठवाड्याचा जर का आपण विचार केला तर कुठंच भाजपची हवा दिसून आली नाही असं मत तज्ञांनी व्यक्त केलंय। जर मराठवाड्यात कुणाची हवा दिसली असेल तर ती फक्त उद्धव ठाकरे यांचीच आहे असं बोललं जातंय। इतकंच नाही तर मराठवाड्यात ठाकरेंच्या ज्या काही 4 जागा आहेत त्या निवडून येतील असाही दावा आता केला जातोय। तसंच उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला एक स्तर होता, त्यांच्याबद्दल नागरिकांमध्ये एक प्रकारची सहानुभूती सुद्धा दिसून आली। त्यामुळे उद्धव ठाकरे हे मराठवाड्यात चौकार मारणार असं ठाम मत राजकीय जाणकार व्यक्त करतायत। मराठवाड्यातील अनेक मतदारसंघांमध्ये मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हा फॅक्टर दिसून आलाय। जालन्यातील अंतरवाली सराटी इथं आंदोलन केल्यामुळे जालना आणि बीड या 2 जिल्ह्यात जरांगे पाटील यांचा मोठा प्रभाव राहिलाय। तर बीड जिल्ह्यात सुद्धा जातीय पातळीवरती निवडणूक झाल्याने इथं टोकदार संघर्ष झाला। त्यामुळे बीड जिल्ह्यात काय निकाल लागेल हे कुणालाच सांगता येणार नाही असं इथल्या स्थानिक पत्रकारांचं सांगणं आहे। याशिवाय देशाबद्दल बोलायचं झालं तर देशभरात राम मंदिराचा मुद्दा चालेल असं भाजपला वाटलं होतं, मात्र असं काहीच घडलेलं नाही असा मोठा दावा तज्ञांनी केलाय। उलट भाजपच्या 400 पार या घोषणेमुळे भाजपलाच मोठा फटका बसला, कारण विरोधकांनी 400 पार या घोषणेला लोकांमध्ये सांगताना त्यांना संविधान बदलण्यासाठी 400 जागा पाहिजेत असा प्रचार केला आणि त्यांच्या याच प्रचारामुळे दलित मुस्लिम हे एकत्र आले आणि त्यांनी इंडिया आघाडीला मतदान केले असं मत राजकीय अभ्यासक आता व्यक्त करतायत। आता अशोक चव्हाण हे सुद्धा भाजपसोबत गेल्याने तिथलं वातावरण बदलेल अशी चर्चा असली तरीही नांदेडमधील जनतेला चव्हाण भाजपसोबत गेल्याचं पटलेलं नाहीये, त्यामुळे तिथं भाजपची जागा निवडून येत नाही असा थेट दावा तज्ञांनी केलाय। त्याचबरोबर लातूर जिल्ह्यात भाजपने चांगला जम बसवला असला तरी यावेळी विलासराव देशमुख यांच्या मुलांनी जोरदार काम केलं असून तिथंही भाजपच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता नाही अशी सध्या लातूर मतदारसंघातील परिस्थिती आहे। भाजपकडून पक्ष फोडाफोडीचं जे काही राजकारण झालंय ते भाजपसाठी मोठं नुकसानकारक ठरणार आहे। त्याचबरोबर या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सुद्धा नेतृत्व ठरणार आहे, कारण 1-2 जागा या शिंदेंच्या येतीलही, मात्र अजित पवारांना एकही जागा मिळेल की नाही अशी शंका सुद्धा तज्ञांनी बोलून दाखवली आहे। त्याचबरोबर शिंदेंना सोबत घेतल्यानंतर राष्ट्रवादी नेमकी का फोडली हे सुद्धा आजपर्यंत कुणालाही कळलेलं नाही असं सुद्धा मत तज्ञांनी नोंदवलंय। तर या लोकसभा निवडणुकीत निकाल हे तोडीस तोड असणार आहेत, म्हणजेच 24 जागा या युतीला तर 24 जागा या महाविकास आघाडीला मिळतील अशी ही निवडणूक झाली, कारण ही निवडणूक कोणत्या नेत्याच्या हातात नव्हती तर ती जनतेने हातात घेतली होती। या निवडणुकीत प्रामुख्याने दिसून आलं ते म्हणजे की जनतेनं कुणाचंच ऐकलेलं नाही, त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात वेगवेगळं वातावरण आपल्याला पाहायला मिळालं। मात्र असं असलं तरीही यामध्ये भाजपच्या विरोधात लाट हा समान धागा प्रत्येक मतदारसंघात सारखाच होता असं सुद्धा मत तज्ञांनी व्यक्त केलंय। आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। तसंच यांसारख्याच राजकीय घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी।